प्रसंग चौथा. श्री यशोदातनयाय नमः. ओम नमो जी यदुवीरा. तू निर्विकार नो वरा. मज न्यावे निज मंदिरा. क्रोधाधिक असुरा दमुनी. मज वडील माझा बंधू. जेणे तुझशी विनमुख बोधू. ज्याची नीचांशी संबंधू. निवारुनी वधू त्या करावी. एका भीमकीची व्युत्पत्ती. पत्रिका लिहिली चवथे भक्ती. वाचितांची भक्तपती. सहज स्थिती धाविन्नला. श्लोक. रुक्मिण्युवाच श्रुत्वा गुणान भवन सुंदर. शृण्वतां ते निर्विश कर्णविवरै हरतो डगतापम. रूपे दृशां दृश्यमत्ता मखिलार्थलाभं. त्वयच्युता विशति चित्तं पत्रं मे. टीका. एक त्रैलोक्य सुंदरा. सकळ सौंदर्य वरागरा. तुझेनी सौंदर्ये सुरनरा. सुंदरत्व वर्णिजे. तुझी सुधाकर कीर्ती. श्रवणवना प्रकाशिती. त्रिविध ताप अस्तपावती. जेवी गभस्ती खद्योत. एशियाची स्वरूप प्राप्ती. चारी मुक्ती दासी होती. सकळ स्वार्थ पाया लागती. ज्या देखती त्या निज लाभ. क्षय नाही गा निश्चित. या लागी नामे तू अच्युत. तुझ्या ठाई निर्लज्ज चित्त. अति सूरत कृष्ण सुखा. श्लोक. का त्वा मुकुंद महती कुलशील रूप. विद्या वयो द्रविण धाम भीरात्म तुल्यम. धीरापती कुलवती न ऋणीत कन्या काले नृसिंह नरलोक मनो भीरामम. टीका. मन विश्रांतीचा निजबोधू. मन विश्रांतीचा निजबोधू. म्हणूनी नावे तू मुकुंदू. सकळ सुखाचा आनंद कंदू. तुझ कोण वधू वरीना. कुळशीळ धनरूप. विद्या वयसा अति स्वरूप. शांती कांती तेज अमूप. करीती तप तुझ लागी. एशी लावण्य गुण संपत्ती. धीरवती आणि सती. त्याही तुझ समान वरान पावती. तेथे मी किती वराक. एके नरवीर पंचानना. प्राप्त काळी पाणी ग्रहणा. तुझ कोण वरीना अंगना. मनमोहना श्रीकृष्णा. म्हणसी मी सोयरा अति काळा. बोला वितेसी विवाह मेळा. तरी पाणी ग्रहण जी शिशुपाळा. तो काळांत काळ मज लागी. ते काळी त्वा नुपेक्षावे. हेची मागे जीवे भावे. मज दिना ते उद्धरावे. धावे पावे लग्नासी. श्लोक. तन्मे भवान खलु ऋतः. पतिरंग जाया मात्मार्पितच्च भवतोत्र विभो विधेहि. मा वीरभागम भीमर्षतु चैद्य. आराग्दोमायुवन्मृग पतेर्बली मंबुजाक्ष. टीका. मने वाचा आणि काया. निधरिंशी तुझी जाया. मी झाले असे यदुराया. विवाह विधिया त्वा कीजे. तू तव परगा प्रकृती. तुझ नावडे स्त्रियांची संगती. उपेक्षीसी माझी विनंती. थोर अपकीर्ती तुझ तेव्हा. मी तव तुझेची अर्धांग. केवी शिशुपाळ शिवे माझे अंग.
तू शिरावरी असता श्रीरंग, मी वीर विभाग यदुवीरा, कृष्ण केसरीची संपत्ती, चैद्य जंबुक जैका नेती, कमळनयना कमळापती, थोर अपकीर्ती होईल. श्लोक. पूर्तेष्टदत्त नियमव्रत देव विप्र प्राचीनी दि भीरलं भगवान परेशः, आराधितो यदि गदाग्रज, एत्य पाणी गृहाणतु मेन दमघोषसुतादयोन्ये. टीका. तरी साधेल हे लग्न, जरी म्या केले असेल भगवत भजन, ब्रह्मभावे ब्राह्मण पूजन, देवतार्चन हरीचे, इष्ट जे का यागादिक, वापी कूप आराम देख, गोभूरत्न दानादिक, त्याहून अधिक अन्नदान, व्रत जे का एकादशी, पूजा विधी जागरणेशी, ब्राह्मण भोजन द्वादशीशी, भगवंतांशी वल्लभ, सकळ धर्मांचा पैधर्म, गुरु तोची परब्रह्म, ऐसा केला असेल नेम, तरी पुरुषोत्तम मज पावे, व्रत तप यज्ञ दान, त्याहून अधिक हरीचे ध्यान, निमिषा माझी समाधान, अमन मन होऊनी ठाके, ऐसेनी साधने साधिला बोधू, तरी गदू याचा धाकुटा बंधू, वेगी येऊनी गोविंदू, पाणी ग्रहण गज करावे, परादी वाचा नाही सौरस, या लागी नावे तू परेश, भीम की लिखिते ऋषिकेश, तटस्थ होऊनी पैठेला, मज कृष्णे नेलिया पाठी, मागे शिशुपाळाचिया पाठी, बैसेल अवकळा गोमटी, दोघा गाठी एकची. श्लोक. शोभाविनी त्वमजितो द्वहने, विदर्भान गुप्तः, समेत्य पृतनापतिभिः परितः, नैमर्थ्य चैद्यमगधेन्द्र बलं, प्रसह्य मा राक्षसेन विधिनोद्वह वीर्य शुक्लाम. टीका. पत्रिका पहावी सावधान, विलंब न करावा व्यवधान, प्रातःकाळी आहे लग्न, एसिया समयी पावावे, देखोनी लिखिताची तांतडी, एकला येऊनी घालीशी उडी, तेव्हा मज म्हणशील कुडी, बुद्धी धडफुडी ऐकावी, तुझ्या निज बोधाची सेना, प्रत्यावृत्ती पाहुनी नयना, सानुभवाचेनी भारे जाणा, सावध होऊनी त्वा यावे, स्वरूपतेचिया मदगजा, गुढार घालावे जी वोजा, प्राणापान जीणती पैजा, तैसे वारू पालाणी, जिणोनी जाती मनोरथ, तैसे संजोगावे रथ, चक्रवाटातळी पर्वत, पीठ होते कर्मांचे, तुझ्या निज बोधाचे गाढे, द्वैत दलनी जे निज गाढे, तेची यादव करूनी पुढे, सबळ बळेशी त्वा यावे, बाह्यसृष्टी जरी तू येशी, तरी तर्क पडेल लोकांसी, कळो नेदिता दुजी आसी, गुप्त रूपेसी प्रगटावे, कृष्णासी शिकविते बुद्धी, म्हणाल चतुर तुम्ही अनादी, हृदय शून्य कृष्ण त्रिशुद्धी, वर्तणे बुद्धी माझेनी, प्रबळ बळेशी सबळ, म्हणाल का बोलाविते बरळ, तरी माया माहेरी प्रबळ, स्थूळा स्थूळ अरिवर्ग,
सखा जीव लग बंधू सबळ मागध अष्टधा प्रबळ मंथोनी चेद्यादी खळ गज केवळ परणावे म्हणशी ढालाची तू मोठी गोड बोलाची प्रकृती खोटी एवढी का सोसू आटाटी म्हणून गोष्टी नुपेक्षावी तू तव अजिंक्य गाधड फुडा तुझेनी नावे वाटीव भेडा मज परणावया आळस दवडा होई गाढा वीर वृत्ती म्हणशी बुद्धी मांडेल कडाडी मी उठेन काढा काढी नाही लौकिक परवडी कैची घडी घडवटे कैचा अंतरपाट जाण कवण म्हणेल सावधान मितुपणा नाही व्यवधान म्हणशी लग्न कैसेनी ऐसेनी लग्न लागलिया पुढा रणी नाचेल रणधेंडा ओवाळणी बाण प्रचंडा परस्परे पडतील म्हणशी निधीने नव्हेल लग्न अवधीने करी पाणी ग्रहण ये विषयीचे विधान सावधान परिसावे विवाह तरी बहुतां परी पिशाच गांधर्व आसुरी राजे वरी ताती स्वयंवरी पण महाशूरी भेदुनी पाणी ग्रहण ब्राह्मणांसी खडग लग्न क्षत्रियांसी रणी जिंकोनी महाशुरांसी राक्षस विधी मज परणे जागृती स्वप्नी सुषुप्ती काळा तुझ वांचोनी न देखे डोळा ग्लानी लिहिता वेळोवेळा उबग गोपाळा न मानावा आता ऐके एक बोल तुझे वीर्य माझे मोल अल्पवेंचोनी एक वेळ दासी केवळ माझी मज करी श्लोक अंतपुरांत रचरी मनी हत्य बंधुस्त्वामुद्वे हे कथमीति प्रवदाम्युपायम पूर्वेद्युरस्ति महती कुलदेवी यात्रा यस्याम बहिर्नव वधू गिरिजामुपेयात टीका म्हणती अंतपुरा माजिल तू वधू काढिता आडवे येतील तुझे बंधू त्यांचा एक मज करिता वधू दुःख संबंधू होईल येची विषयी जी उपाया सांगेन एके यादवराया वेगी यावे अंबालया यात्रा समया ठाकुनी कुळींचा कुलधर्म भीम कराया नगरा बाहेर अंबालया नववधू न्यावी पूजावया जगदंबेसी कुळधर्म तेची संधी जी कारण परस्परे हेची खुण तेथे राहुनी सावधान ओ पुण्या करावे श्लोक यस्याग्री पंकज रजहा स्नपनम महांतो वांछन्तु मापती रिवात्म तमोपहत्ते यर्हंबुजाक्ष न लभेय भगवत प्रसादम जह्या मसूनवरत कृशांत्र तजन्मभिः स्यात टीका म्हणसी ऐश्वर्ये थोर इंद्र रूपे मदन का चंद्र हे सांडोनी आग्रह थोर माझीची का करीतेसी ऐसे न म्हणावे सर्वेश्वरा कवण जाणे या विचारा केवळ नव्हेसी तू नोवरा जन्मोद्वारा मज लागी तुझी या चरणींची माती ब्रह्मादी देवा नव्हे प्राप्ती आगे येऊनी उमापती स्नान वांछिती पदरजी महादेवा तमोगुण त्या तमासी उपशमन तुझी ये चरणींचे रज जाण
लागले ध्यान शिवासी चरणरजा लागी केवळ ब्रह्मा जाहला पोटींचे बाळ तोही न पवे चरण कमळ नाभी कमळी स्थापिला त्याची लाजा जी गोपाळा चरणरजा आला गोकुळा तुवा ठकविला त्याही वेळा वत्से गोवळा जाहलासी हे जाणोनी सदाशिवे ध्यान मांडिले जीवे भावे एशियाची प्राप्ती मी पावे तै थोर दैवाची योग याग तपे तपती तरी नव्हे तुझी प्राप्ती मी तव धीट मोठी चित्ती आहे वांछिती अर्धांग पत्रिका वाचितांची देख तुवा यावे आवश्यक मज पर्णून नेदिशी सुख तरी परम दुःख होईल तुझी कृपा नवता फुडी कवण जीणी याची आवडी देहदंडाची हे बेडी कोण कोरडी ओढील कृपा न करवेल येथे तरी मारुनी जा आपुले हाते मग परलोकी तरी तू ते सावकाश भोगिन ऐसे घडविता जरी न घडे तरी देह करीन मी कोरडे व्रते तपे अवघडे तूज उद्देशे करीन प्राण सांडीन सर्वथा म्हणसी काय येईल हाता तरी एका दो पाचा साता जन्मशतावरीन पत्रिका वाचितांची जाणवेल शहाणपण म्यातव वाहिलीसे आण तुझ विण अन्य वरीना श्लोक ब्राह्मण उवाच इत्ते गृहसंदेश यदुदेव मया ऋताः विमृश्य कर्तुं यच्चात्र क्रियतां तदनंतरम टीका द्विज म्हणे यदुनायका सेवेशी निवेदिली पत्रिका ते वाचूनी सविवेका कार्यसिद्धी करावी पत्रिका वाचितांची गोपाळा पुढे भीमकी देखे डोळा बाह्या पसरूनी उतावेळा उठे वहिला आलिंगना भीमकी भावार्थाची कैसी चटपट लागली देवासी निद्रा न लगेची सजेसी उठी बैसी करीतसे नवल वैदर्भीचा भावो रात्री वोसणावे देवो भीमकी सांडू नको देहो आलो पहावे परणावया जया हृदयी जैसा भावो तयासी तैसा भेटे देवो भीमकी कृष्णमय पाहा हो कृष्ण देवो तन्मय हृदयी नाही सत्य भावो तव कैसिनी पावे देवो भीमकी भाग्याची पहा हो उठिला देवो सत्वर कृष्ण सांगे द्विजाजवळी रात्रीची अवस्था सकळी मग हांसो निया वनमाळी टाळिया टाळी पिटिली एका विनवी जनार्दना कृष्ण चालिला पाणी ग्रहणा भक्तवचनासी अवगणना देव सर्वथा न करीची इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंदे हरिवंश संहिता सम्मते रुक्मिणी स्वयंवरे चतुर्थः प्रसंगः श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु।